2025 हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी वैयक्तिक विकास, आव्हाने आणि संधींचे मिश्रण घेऊन येईल। खालीलप्रमाणे विविध क्षेत्रांतील संभाव्य घडामोडींचा आढावा घेऊया। करिअर आणि व्यवसाय। सुरुवातीचा काळ जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत नोकरी आणि व्यवसायात लाभदायक स्थिती राहील। या काळात पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात। शनीची साडेसाती 29 मार्च 2025 पासून शनी मेष राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे साडेसातीचा प्रारंभ होईल। या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढू शकतात, अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि काहींना नोकरीतील अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो। व्यवसायातील स्थिती। व्यावसायिकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला काही सकारात्मक घडामोडी संभवतात, परंतु शनीच्या प्रभावामुळे मार्चनंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। धोकादायक आर्थिक उपक्रम टाळा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा। आर्थिक स्थिती। सुरुवातीचा लाभ। वर्षाच्या सुरुवातीला, विशेषतः जानेवारी ते मार्च, आर्थिक लाभाची शक्यता आहे। मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीत यश मिळू शकते। शनीचा प्रभाव। 29 मार्चनंतर शनीच्या साडेसातीमुळे आर्थिक नुकसान, अनपेक्षित खर्च किंवा गुंतवणुकीत अडचणी येऊ शकतात। या काळात खर्चाचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे। प्रेम आणि नातेसंबंध। सुरुवातीचा काळ। वर्षाच्या सुरुवातीला प्रेमसंबंधात सकारात्मकता आणि सुसंवाद राहील। नवीन संबंधांची सुरुवात होऊ शकते। शनीचा प्रभाव। मार्चनंतर शनीच्या प्रभावामुळे नातेसंबंधात तणाव, गैरसमज किंवा मतभेद संभवतात। संवाद आणि परस्पर समंजसपणा वाढवणे आवश्यक आहे। आरोग्य। सुरुवातीचा काळ। वर्षाच्या सुरुवातीला आरोग्य चांगले राहील, परंतु तणाव आणि कामाच्या ओझ्यामुळे थकवा जाणवू शकतो। नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा। शनीचा प्रभाव। मार्चनंतर शनीच्या साडेसातीमुळे मानसिक तणाव, निद्रानाश किंवा पोटाशी संबंधित समस्या संभवतात। योग, ध्यान आणि तणाव व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब उपयुक्त ठरेल। कौटुंबिक जीवन। सुरुवातीचा काळ। कुटुंबातील संबंध सुसंवादी राहतील। एकत्रित उपक्रम आणि संवादामुळे बंध अधिक घट्ट होतील। शनीचा प्रभाव। मार्चनंतर कुटुंबात काही तणावपूर्ण प्रसंग, मतभेद किंवा सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित चिंता संभवतात। संयम आणि समंजसपणाने परिस्थिती हाताळा। महत्त्वाचे महिने। अनुकूल महिने: जानेवारी, जून, ऑक्टोबर करिअर वाढ, भावनिक संबंध आणि वैयक्तिक कल्याणासाठी उत्तम। सावधगिरीचे महिने: एप्रिल, ऑगस्ट नातेसंबंध, करिअर किंवा आरोग्यातील संभाव्य आव्हाने। सावधगिरी बाळगा आणि सूक्ष्मपणे नियोजन करा। उपाय: शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करा आणि गरजू व्यक्तींना मदत करा। नियमित ध्यान, योग आणि तणाव व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करा। एकंदरीत 2025 हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी संधी आणि आव्हानांचे मिश्रण घेऊन येईल। शनीच्या साडेसातीमुळे काही अडचणी संभवतात, परंतु संयम, परिश्रम आणि योग्य नियोजनाद्वारे तुम्ही यशस्वी होऊ शकता। स्पेशल थँक्स टू CGP, हिंदुस्तान टाइम्स मराठी, श्री सेवा प्रतिष्ठान, वेब दुनिया मराठी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत स्वतःची काळजी